सोफी साहित्य भितरी मुल्लाल नाव अत्यंत प्रसिद्ध. कारण मनुष्याले जीवनाचे एक प्रतीक यावंगे न्हू सोफी साहित्य भितरी ते मुल्ला नसरुद्दीनाले चित्रण केल्लें आसा. अशी तरे विचार करूंक गेल्यार तिगेले की ते अनेक इतले कथा आसाची ते कथा आमगे जिवनाचे व्यथा जावन आसा, सत्य जावन आसा म्हणजे संदेश तिगेले चिंतन आमकां दिता आसाची. असले एक अद्भुत व्यक्ती मुल्ला नसरुद्दीन. तिगेली एक सुंदर कथा आज आमी हांगा पळया. एक दिवस मुल्ला मार्केटाक वता आसतना तेका एक घडयाळ छंद दिसता. तेगे मनां दिसता हें घडयाळ हें घराक हॉला भितर घातल्यार हॉला बी मागीर सौंदर्य येतलें, हें घडयाळ बी पळयची येता म्हणजे चिंतन करूंक न्हू तें घडयाळ खरीद करता. खरीद करून घरा हाडून व्हरता. जेवण जालें पळयता घडयाळ थंय तोग्गो आसा. ओहो तवळेची हें घडयाळ हें उंच मान शिरकेक आशिल्लें. जालना म्हण सांगे न्हू मोळे सोदता. मोळे मेळटा ताका. तुत्त सोदूं वता. तुत्त मेळचीच ना. खंय गेल की तुत्त उरो भाजयूंक घरा वचूंक न्हू तुत्त घेवन ये न्हू मोळे मान गे न्हू हें घडयाळ घातले जालें म्हण सांगे न्हू भाजू घरा वचका म्हणटा. तेन्ना टायम पळयता रातचो 10 घंटे लागीं टायम. अयो देवा इतलो रातचो वचून तेगे घरा तुत्ती चर्चे. त्यान म्हणलें री तुका वेळ काळ ना की विचारलें री. हे इतलो रातचो वचून न्हू तेक्क त्रास दिवचे सुमने म्हण सांगूंक गे न्हू फाल्यां सक्कणीच गेले जाल्यार म्हण सांगता. मोळे आनी घडयाळ येद्राक धरून गे न्हू न्हिदता. सक्कणी जालें उठलो. उठून हॉलांतल्यान पास येता आसतना तेका घडयाळ दिसता असो दोळे येद्राक. ओहो खाली मारकावण कळालें तुत्त ना आशिल्लें. आत्तां तुत्त घेवन मारकावण पळयता. सक्कणी 6:30 घंटे टायम. अयो इतले बेगीन तरी बाजू घरा वचूंक तुत्ती चर्चे गेल्ले री. इतले बेगीन आयली तूं आमी न्हिदची किच कांय ना म्हणटा जोड केले री. आत्तां नाका थोडे वेळ सोन विचारया म्हण सांगे न्हू ह्यो पुन्हा तेगेले कामां लागता. जाले 9 घंटे जाले. नंतर ताका दिसता आतां तुत्त घेवचे एक प्रयत्न करया म्हणून. जाल्यार बाजू घर बेगान आसा. तो ना भायर गेला खंय किच. कसलें जालें पळय उरो सांजी पळया म्हण सांगे न्हू आनी परत तेगेले मार्केटाक वचून काम करूंक येता सांजीक. सांजे आयले नंतर पुन्हा तेगेले दोळे येता घडयाळ दिसता. ह्यो अजून हांगा आसा मू हें मार्क आशिल्लें मू आत्तून तुत्त घेवन या म्हूण वच्च्या विचार करता. तेन्ना संध्याकाळ भितर कोणाक कसले भायर दिवच ना केन्ना खरात न्ही. अयो हे टायमा वचून विचारले री तो दितकी ना की म्हाका तुत्त म्हण सांगूंक गे न्हू तेन्ना वच्चीच ना. तशी रात येता विसम सोडता. तशी दुसरो दीस येता. दुसऱ्या दिसा चाळून पळयता शुक्रवार आज अल्ला दिवस आज वचून चर्चूक येता. अशी एक न्ही एक कारणाचेर ह्यो वचका म्हूण विचार करता कितके हे. हांवें गेले ताणें कितें दाखोवंक घेतले री. ताणें कितें तरी म्हणलें री हें टायम सुमो आसा की ना की तशें जालें री अशें जालें म्हूण सांगे न्हू हेका 4 दीस जाले 5 दीस जाले वच्चेका जाता ना. जाल्यार घडयाळ मात दिवसा दिसता आसा मना मस्त पश्चाताप येता आसा. एक तुत्त हाण गे न्हू मोळे मान गे न्हू घडयाळ तुगेचे जावत ना म्हूण सांगे न्हू. ते कितें मना भितर फ्रस्ट्रेशन आशिल्लें मस्तितले क्रोध बेजार आशिल्लें. एक दिवस सक्कणीक ह्यो मूल उठता. उठले तोडवना बाजू घरचे येद्रा वता आनी बागील धाडी ताजेवर
सहजानच बाजे घरचे मनुष्य बाकी कारण येता येता त्यांना मुलं आले राग पडे का उबराट पडे का तू नकमाका तुगे तो नकमाका तुगे तू किती किंमत असं म्हणून हा हाणगोचे जावत ना ते मग तोंडायला शिवलीच्या सुरू करता पिशी कशी बोगला जाता उडतकी तशी बोगलायच्या सुरू करता ते पाप मनुष्य काही कळचित ना किंवा किती शिवलीत असं साकसाकडे म्हणे नांगा तू नाका तुगे तो नाका तुगे काही नाका मग हाणगोचे जावत ना की कसली आल्या का पिश लागल की म्हणून सांगे नो तो आश्चर्य करता असा इतलेत न्ही मुल्लाल बायल बी भायर न्हू मागील घोवा किती आले बोड किती आले साक म्हणून किती म्हणटा असं गेले कळून चिंगुळीता असा हिने म्हण ते बी आश्चर्य पळयता असा म्हणजे कथा आमी सोपी साहित्य भितर पळयचे शकताचे अत्यंत आश्चर्य दिसता आमकां खंयचे एक सान काम बेगीन तुत्त दियावो मोळमान दिता म्हळ्यार केन्ना विचारवो प्रितीन विचारलेरी केन्ना जलेबीची 12 घंटे चले काण दिता कोण जलेबीची जाल्यार तितलें सहन ना हेका तशी चले चूक येता अशी चले चूक येता हें सांजे काल रात्री वेळ शुक्रवार हें तें म्हूण सांगे न्हू विचार नासतना भितर भितरी राग क्रिएट कळंगे न्हू पिस्स जावंगे न्हू हलपाचें सुरू केलें म्हणजे जालें असलेरी हें केवळ मुल्लाल मात्र कथा न्ही आमगे संवसाराची व्यथा म्हणजे सत्य बेची आज आमी अर्थ करण्याची अनिवार्यता आमकां आसच आज आमी पळयताच आमगे संवसारा भितर कितें चलता आसा घोव बायल लग्न जाताची लग्न जावचें कित्याक तरी आमी प्रितीन उरका संतोशान वचका आमगेलें जीवन आनंदमय जावका म्हण न्ही गो लग्न जालें नंतर तशें जाता कितें तें जीवन तशें चलता तें जीवन ना हे रिकान घोव राग कोगाता बसता ते रिकान बायल नांदता उरता आंगायले शिकोंक दोग लोकांक राग येता हेगे तितलें ह्यान सांगचें तेगे तितलें त्यान सांगचें अशी जावंगे न्हू कशी ह्या मुल्ला वचोंगे न्हू हे घेवन येवचें असल्यो वस्तू घेवन येवची जेन्ना स्थिती मानसीक वेदना भितरी पिस्स जावन कशी हलबल की तशी आज संवसारा भितरी बायल थोड्या संदर्भाचेर घोव आनी थोड्या संदर्भाचेर चैडा अशी नांदता आशिल्ले कूग घेता आशिल्ले राग करता आशिल्ली परिस्थिती पळयचे गेल्यार आमी आनी मुल्लां जिवनाक कांय व्यत्यास ना म्हण जालें न्ही वे आमी आनी कितें करता आसा जिवना भितरी आमी कसले जिवना भितर साधन करता आसाची संतोशान उरका म्हण लग्न जाताची जाल्यार ते संतोश कशी जावूंक आशिल्ले कशें उरका आशिल्लें म्हण तें चिंतन आमी करताची चिंतन करूंक न्हू बायले कडेन आमी सांगू तयार जावत ना त्या बायल घोबा कडेन सांगू तयार जावत नासतना झगडी करूंक येतो बसचे सनसन विशयक हें वट्टोका घालत आसली एक प्रपंच भितर चलत आसली एक सत्य जाल्ले दुरंत विशय न्ही वे कसले विशय उरता झगडी करत आसले घरा भितरी कसलें कारण उरता झगडी करत आसले जाल्लेरी सनसन विशय घोवा कडेन बायले सांगू जान्नासतना ना बायले कडेन घोवा सांगू जान्नासतना कितें भितर एकान धन बसता पळया ते धन बशिले खंय तरी चाळटा पित्त चरता पोडाक राग येवन वद्दताचें म्हणजे जालें आसलेली आमी कितें करचें खातीर जीवन करता आसाचें म्हणजे सत्य अर्थ करूंक घेवची अनिवार्यता आमकां आसा आज आमी अनेक घराचे स्टोरी पळयचे गेल्यार घोवा राग येता म्हण बायल सांगता बायलेली बुद्धी सुमोर्त ना आशिल्ली कोव जाता म्हण घोव सांगता कोणाल सुमू कोणाल चुकी कितें करता अशें जाता आसा म्हण विचार करूंक गेल्यार मूल जालें कारण वसान एक तुत्त जावंक आशिल्लें ताका तें विचारचें जेन्ना आसतना कशें वचून तुगेले मुखार हलबोन आयलें की तुगेलें तूं नाका तुगेलें तुत्त नाका कांय नाका म्हाका म्हणून तशीच आमी करता आसच हांवें कितें लग्न जावंक आशिल्लें तुमकां घेवंक आशिल्लें म्हण हें सांगता तुमकां घेवन हांवें संवसार सूख घेतलो ना म्हण हें सांगता मेळ्ळाल कितें तसो जिवना भितर कडेन
किती खातीर अशें करता आसा आमी, कसले आमकां म्हण विचार करूंक गेले री प्रायशः आमी सगळे लोकूची मुल्लाल वाटिका वता आसत न्ही. आमी सगळे लोकूची आमकां कितें जावूंक आशिल्लें तें सांगू जायनासतना वद्दाड वद्दाड न्हू आमी मरता आसा न्ही. जिवनाचे कितें आनंदाचे क्षण आसा ते क्षण कळ घेनासतना आमी व्यर्थकांक येता आसा न्ही. म्हणजे सत्य अर्थकांक वयचे आसवा जिवना भितर आज आमी. आज घरा भितरी जावचे 75% झगडीचे कारण सान विशय. घोव म्हाका प्रीत करतना म्हूण बायलेन सांगचें, बायल म्हाका प्रीत करतना म्हूण घोवान सांगचें. हे व्हड विशय. ते प्रीती डेफिनेशन घोवा बी गुतना बायले बी गुतना ते बी याद उरता तुमकां. ते प्रीत कशी करता डेफिनेशन कितें आसा, स्वरूप कितें आसा, दोग लोकांक गुतना जाल्यार दोग लोक म्हणजे मात मना भितर धरून घेताचे. घोवान म्हाका मागीर मना अशी प्रीत करता बरें करून पळोवंक घेवका म्हण बायली मना भितर उरता. बायलेन म्हाका प्रेमान पळोवंक घेवका, आदर दिवका, मागीर मना प्रकार चलका म्हण घोव म्हणटा उरता. हे मना भितर उरता विना हा दोग लोक सांगूंक घेवत ना. ते मन आशिल्ले एक दिवस राग आनी द्वेशान भायर पडटा, झगड येता बसता म्हणजे असलेरी आमी कितें करता आसा म्हणजे जिवना भितरी आमगेली वाटी कशाच आसा म्हणजे हे थोडेची चिंतनीय जालें तसले व्यवस्थित जावन आसा आज काल. जीवन म्हणले नंतर हे केवळ घोवाल हातीक आशिल्लें न्ही ना केवळ बायले हातीक आशिल्लें न्ही. हे दोन्ही लोकांनी मेळ न्हू बसून घे न्हू आमी अशी उरया, अशी करया, अशी चलया, अशी जिवना भितर आनंद घेया म्हणचे विचार दोग लोकांनी बसून उलोवंक घेवंक न्ही वे. खंयचे बायलेक घोवाल मना आशिल्लें कळटा, खंयचे घोवाक बायलेन मना आशिल्लें कळटा. जाल्यार प्रत्येक घोवानी बायलेन म्हणचे कितें मागीर मना आशिल्लें तेन्ना कळण चलका. घोवान सांगचे वयते ताका कळटा मागीर मना आशिल्लें 10 वर्सां भानूंक घेनाय ताका म्हळ्यार कळण चलका. कितें कळण घेवका, तोंड सोंड सांग न्ही तूं, तोंड सोंड बसून उलोवंक घेया न्ही तुमी. त्या सोंड घे न्हू त्यान कळण चलका म्हणचे वो ना हे गेले मना आशिल्लें त्यान कळण घे न्हू उरका म्हणचे वो. हें कशें जाता जिवना भितर जावत ना. आनी जीवन त्यान कळण हेण कळण चलचें न्ही, दोग लोकांक कळण घेवन चलचें जीवन. एकलेलें न्ही जीवन याद उरो. घोवाने बायलेल पांय धरची न्ही ना बायलेन घोवाल पांय धरची न्ही. दोग लोकांक भाव गाका, दोग लोकांक भाव करून प्रितीन उरका तेन्ना मात संवसार न्ही बेते. ना जाल्यार असार जाता हो तो संवसार, निस्सार जाता हो तो संवसार. ना जाल्यार दुसरे लोक हास्याक ससार जाता हो तो हिंगे संवसार. कितें तशें करून घेवपाक जिवना भितरी. मागीर गोरू केन्ना म्हणटा उरता आशिल्लेची 2 झाड आजू बाजू आसा रे. ते 2 झाड आजू बाजू आशिल्ले झाड परस्पर मेळके जाल्यार दोग लोकांक भाव घाले जालें रे. दोग लोक मेळटाची म्हणून दोनी झाड भाव घाले पुरो दोगूय मेळटात ती झाड. जाल्यार एक झाडांनी त्या झाडान पुरा भाव गावक म्हण बसले री ना हे झाडान त्या झाडान भाव गावक म्हण बसले री झाड मोडत पिना हा मेळटना हो जिवना भितरी. झाड कट्ट्यान वत न्ही ते झाड झाड मेळटा आमकां जिवना भितरी ना. दोग लोकांक भाव गावका जिवना भितरी. घोवाल मना आशिल्ले प्रकार हांय करका म्हणचे वो मागे मना आशिल्ले प्रकार घोवान करका म्हणचे उरचें ना. दोग लोकांक मेळ न्हू. कितें जावं कशें जिवना भितर आमकां कितें मेळचे खातीर आमी जिवन करता आसाची. आमगे जिवन भितर कितें कुंदू करचें आसा ना आमी कशें उरका कशें चलका आमगे जिवनाचे एक विधान खंयचे रितीचेर आमी दवरून घेवका म्हणचे विचार सरासरी जावंक घेवन दोग लोकांक प्रितीन बसून उलोवंक घेतले री कितें कशें आसा जिवना भितरी. झगडी कारण आस की मारामारी कारण आस की ना. सनसन विशय चल वातना म्हणचे बदल चल्ले मारगे झगडी करचे ना कितकी जाल्ले म्हण झगडी करचे. कसले सनसन कारण वो उडे झगडी करता. झगडी कारण वेगळेची जाल्यार हांगचे नाशिल्लें कारण घेवन गे न्हू कशें तें मुल्लान वचूंक गे नाशिल्लें वज्जल कितें घरा वचूंक गे न्हू तसलें कारण घेवन आमी तरी संवसार करता उरले री. संवसार भितर खंय आनंद मेळटो जिवना भितर आमकां. आमगेले गुरू केन्ना म्हणटा उरता आशिल्लेची एक मनुष्य लग्न जाला म्हणजे जालो आसता तरी तो बायले खातीर लग्न जाला न्ही. खंयचे घोव लग्न जाता त्याण बायले खातीर जाला न्ही ना खंयचे लग्न बायल लग्न जाता त्याण घोवा खातीर जाला न्ही. तिनी सुखान उरक म्हण जालां तें लग्न याद उरता तुमकां. घोव सुखान उरक म्हण लग्न जाता बायल बी सुखान उरक म्हण लग्न जाता. अशें आसतना
हें कितें लग्न आसा एकमुखीच्यान केन्ना चलतना रे. केन्ना आमी लगीन जाता म्हणटाले सुखान उडीत लगीन जाता म्हणजे आमकां कदम लगीन जाता म्हणटाले तेन्ना आमी कशें उरका म्हणचे चिंतन आमी करक रे. आमी अशें करून उरले बरें जातलें म्हणचे सहजान घोव बायलेन प्रितीन पसून उलोवंक घेवक रे. हे नमूने उरले रे आमी बी सुखान उरीत घार बी बरें करून चलोवं वचिता म्हणजे चिंतन तेन करून घेवक रे. जाल्यार दुरंत म्हळ्यार कितें गोश्ट तुका आजी तशें जाता ना. आजी प्रत्येक घार कुरुक्षेत्रांक गेले रे. आजी रणरंगांक गेले रे. घरा भितर शांती समाधान ना रे. भायर लोकां येद्रा मात्र हास्य चेहरे दाखयता विना घोव बायल घरा भितर पळयचे गेले रे एकायला एक तोंड पळोवंक घेवन तसले स्थिती भितर आसा रे म्हणजे असले रे. प्रायशः आमगे जिवनाची शैली कशी आसा आमी कशें जिवन करता आसाची आमी वचचे जिवनाची वाटी योग्य आसा की म्हणजे विचार चिंतनीय जावन आसा आज काल आमकां. अशी आमगे न्हू हे कितें मुल्लाल कथा आसा. मुल्लाल कथा आयच्या आमगे संवसाराची व्यथा जावन आसा. सान विशय म्हाका तुत्त जावका तुत्त दी तुत्त घेवन आयलो मोळ मारलो घोड गडयार तुगिलो जावन गेले. जाल्ले री संवसारा भितर बी सनसन विशय. म्हाका तुमी बरें करून पळोवंक घेया तुमी म्हाका बरें करून पळोवंक घे हांव बरें करून उरया आमी दोगो लोकोची आमगे भितर संशय नाका अनावश्यक तसले विचार नाकाची आमी बरें करून उरया प्रेमान उरया. तुगे मन आशिल्लें म्हाका सांगया हांव गेले मनशां हांव तुका सांगता ह्यान वता न्ही हें. जाल्यार री त्याण मागीर मन आशिल्लें कण घेवका म्हण हेणें त्याण मागीर मन आशिल्लें कण घेवका म्हण तेणें बसले री. हें संवसार चलची कशी हें संवसार दुस्तार येता वता न्ही हें. अशें जावंगे न्हू जिवना भितरी आमी सांसान विशय आसतनाच मोकळे करून घेवंक ना. ते मात्ते भितर पर्यंत चेडो पळोवंक गे न्हू पित्त चेण गे न्हू सुडेन आमकां बोगड जाता बसतली जिवना भितरी केन्ना आनंद मेळटना आमकां. अशें जावंगे न्हू आमी थोडेची बदलावण करून घेवका जिवना भितरी थोडे परिवर्तन करून घेवका. झगडी संवसाराचे सोलित्यान वरचे वाट न्ही झगडी आनी बीर खाडता व्हरता याद उर तुमकां. आनीक लोक कल्पना झगडी केले निमित्त तिने सुदारतले म्हणून बायलेन जावो बाय सुदारतले म्हणून घोवान जावो करता बदले री झगडी केन्ना सुदारतना झगडी आनीक डिफरन्स ओपिनियन हाण घेवन आमकां दूर करता वता ना एक करतना वो. झगडी सुदारका म्हणजे जालें आसले री झगडी करनासतना बसूंक घेवन प्रितीन उलोवंक घेतले री जिवना भितर कितलें की मेळटा वता आमकां. ताका आमगेले गुरून सांगचें 100 मेळटकी ना की लग्न जाल्या नंतर मनुश्य जिवना भितर सुख 50% तरी मेळटा जिवना भितर मनुश्य जिवना भितर कोण उरतो मनुष्य 50% तेगेली कितें इच्छा आसा ते पूर्ण जाता. 100 ओटलो काय जाता म्हण सांगूं येवत ना. थोडे लोक 90% येता थोडे लोक 80 येता थोडे 70 येता जाल्यार 100 जेवण कोणाक सांगूं जावत ना जाल्यार 50% तरी पुरी जाताची. जाल्यार आज आमकां तुमचे बी तृप्ती ना आमकां 100 जेवण प्रयत्न करत वताची एक न्ही एक दिवस ते मोड वता म्हणजे दुरंत न्ही हें. अशें जावंगे न्हू जीवन म्हणजे एक सराग जावं सोलित्यान बसून उलोवंक घेवन करची वेवस्था विना झगडी राग रोश करूंक न्हू संवसार वायट करून विशय न्ही. अशें जावंगे न्हू आमी जाल तितले विचारवंत जावका हांव कितें करता साना म्हाका कितें जावका म्हणजे बायलेन घोव विचार करका घोवान बी विचार करका. घोव वा बायल म्हणजे हें 2 शरीर न्ही 2 शरीर दिसले बीची अर्धांगिनी जावन काम करता तिनी. अर्धांग म्हळ्यार उजो पार्ट घोवाले दावो पार्ट बायलेले म्हणून बायलेन दाखोवन घेवका बायले रांगा भितर उजो पार्ट बायलेले घोवाल पार्ट दावो म्हण दाखोवन घेवन तिने काम करता उरले री एक जावन उरले री. झगडी खंय आसा विरस खंय आसा सरस आनंद सहजान मेळटली आमच्या जिवना भितरी. जाल्ले री सांसान विशय सांगूंक घेनासतना तिने कर्ण करका तिंगले मना येवक ते मागीर त्रास तिंका करचेवत ना की म्हण आमी कितें मना भितर विचार कन मांडी खाताची कितें विलक्षण जालें तसले अपरिहार्य झगडी काम करता वताची तुंतू निमित्त संवसार द्वंद्व विघटन जाता वता म्हणजे सत्य आमी हाजी कर्ण घेवं केला. अशें जावंगे न्हू हे कितें कथा आसा हें कथा सांसान विशय भितर आज चलता तसले व्यथेचें आमगेलें कारण जालां. तसलें कारण जावचें नाका जिवना भितरी. परमात्मा दिलेले क्षण आमकां गुतना. आत्मात परमपूज्य स्वामीच म्हणटा आशिल्लें केन्ना वता म्हण कोणाक गुत्ता आमगेले कणें पी आनी डी भितरी आमी लोक आसा खंय तुंत मदीं सी चॉयस आमगेली आसा हाते भितरी आमी कितें करून वचका जिवना भितरी म्हूण प्रेमान वचकी युध्द करून मरका म्हूण प्रेमान वचका म्हणजे आसतली प्रितीन बसून उलोवंक घेवन आमी समाधान करून वचका.
मोर्चे मन असले त्या प्रश्न मोरता असाची ओटेच्या दुःखान मोर्चा तितल्याची झगड करून मेलेरी अशी हांव न्हू मनुष्याल चॉयस आसा त्यान कशेंच का म्हण अशा न्हू सानसन विशय कितें आसाची हे विशय व्हड करून घेवचे ना सहजान प्रितीन बसून गेल्यारी संवसारा भितर प्रत्येक वस्तू ससाट येता वता आनंदान उरा मेळूंक शकताची तसली एक मनोभावने आज आमी दवरून घेवं केला तेजे बरोबरी अनेक सती बी आमी अर्थ करून घेवका अनेक सतीपतीले प्रश्न कितके म्हणले री म्हाका घोव प्रीती करतना म्हणू ना म्हाका बायल प्रीती करतना म्हणू सहज जाल तसले प्रायशः प्रीती प्रेम आवडी हे उठूची कायम चल तसली वस्तू न्ही म्हणजे सत्य आमी अर्थ करून घेवका जिवना भितर प्रत्येक वस्तूची आवड कितली सुटता आमकां थोडे वेळ थोडे दिवस नंतर ते सहजान कॉमन जाता होता जिवना भितर ते कॉमन आशिल्ले असहजान परतून पयलीं कशें आसा की सिनेमा भितर पिक्चर कशें दाखयता की तशी उरका म्हणून विचार करचे चुकीचें आसा जिवना भितर मागीर गुरू केन्ना म्हणटा उरता हिलेची तुका तरी मसालो जशें आवडटा तसले री फर्स्ट एक तूत खाता आसतना मस्त टेस्ट लागते दुसरा खाता आसतना थोडे टेस्ट कमी येता तिसरा खाता आनी थोडे कमी येता चवथा खाता आसतना आनी थोडे कमी येता 5 वेळा खाता आसतना इडलीची याद येता आमकां कडेन न्ही जाल्यार आमी तशी विचार करतना फर्स्ट तूत खाता कशें आशिल्लें की तशी उरका म्हणून विचार करता लास्ट तूत पर्यंत कशें उरता त्या जिवना भितर तशें उरतना जीवन केन्नाच जीवनाचे नियम ते न्हय जीवनाचे सत्य बी ते न्हय जीवना सत्य भगवद्गीते भितर भगवान सांगता ते आतां सांगतना तुमकां आतां आमी जाल्यारी जीवन हें म्हाका अशी उरका अशी चलका म्हणजे कितें कठीण पद्दतीन जीवन तर वता आसा आमी हें चुकीचें आसा आनी प्रीती जावपाक प्रयत्न करता आसा चूक न्ही प्रीत घेवका प्रीती जावका योग्य आसा जाल्यार प्रीत मेळका म्हणू आमी कितले हात ओडता उरता तितले प्रीती आमगे हितून दूर वता वता याद उरता तुमकां आमकां प्रीती मेळका म्हण जालें आसतरी आमी प्रीती दिवची शिकवी ना हा प्रीती मागची शिकची न्ही गो प्रीती याद उर तुमकां हें मागचे विशय न्ही प्रीत कितें आसा हें मागची न्ही प्रीती आमी दिवचे प्रीत केन्ना आमी दिताची तेन्ना परतून आमकां मेळची कितें प्रितीची हें याद उर तुमकां आमी खंयची दिताची तेची मेळटली न्ही आमकां आमी प्रीत मागले बसले प्रीत केन्ना मेळटना जाल्यार आज कितें जालां संवसारा भितर घोव मागता तूं म्हाका प्रीत करी म्हणू बायल मागता तूं म्हाका प्रीत करी म्हणून सांगे न्हू मागीर गोरोवन सांगचे दोगो लोक भिकारी रे दोगो लोक मागताचे थिंग थिंग दिया म्हणून दोगो लोकांक दुडू ना म्हूण दिवचे तसली परिस्थिती न्ही आमगेले दोगो लोक भिकार जाल्याचे तूं दी म्हूण ह्यो मागता तूं दी म्हूण ह्यो मागता हें मागता म्हण जालें आसलें रे दोगो लोक कितें करता म्हण जालें भिकारी म्हण जालें ना मेळचें म्हण कितें जिवना भितर भिकारी भिकारी मागलें कितें मेळटा ना आमी कितें तरी दिल्लें आमकां कितें तरी मेळटा याद उर हें सत्य जिवना भितर अशान प्रीती जावका म्हणू दी म्हण मागची न्ही प्रीत आमी दिवचे घोवान बायली दिवचे बायलेन घोवा दिवचे तेन्ना आनंदाचें वातावरण निर्माण जाता वता मागले निमित्त केन्ना प्रीती मेळटना ते मेळ्ळे बेची दिखावा याद उर तुमकां दाखयचे मात नटने मात बीन आहा ते सत्य न्ही सत्य तरी प्रीती मेळका आमी प्रीती दिवका तेन्ना प्रीती आपोआप मेळटा वता आमकां जिवना भितर अशा न्हू जीवन कितें आसा हें क्षणीक ख्यान आसा केन्ना गुंतना आमकां भगवंत यम केन्ना ओडून व्हरतकी आमकां तेजे पयलें जीवन आनंदमय करून घेवचें चॉयस आमगे हाती आसा म्हणजे स्वामीन कितें संदेश दिल्लो आसा ते चॉयस आमी करून घेवचें अनिवार्यता आमचे कडेन आसा अशी जावंगे न्हू ते मुल्ला न्हू घेन कशी हेर दिवसूचे घेन कुगल कितें गेले घरा वच्यो न्हू तूं नाका तुगेले तुत्तो नाका तुगेले सन्मान नाका तुगेले बोट सुमो ना ओट्टो वता गेलो तुगेले मनायले प्रकार आज आमी बी तशी वता जाता आसा जिवना भितर तशी झगडे कारण जाता आसा जिवना भितर तसलो नाका आमकां प्रितीनी सौहार्दाची जावंगे न्हू बरें करून उरया दोन झाड दोन्ही भावगाया एक झाड भावगे शिकावण प्रयत्न करत गेले तें झाड मरता ना हें झाड भावगे शिकावण प्रयत्न केले हें झाड मरता केन्ना आनंद मेळटना दोगो लोकांनी प्रितीन घोवा बायलेन बसून जावो भाव भावान बसून जावो खंयचे संबंद उरवो ते दोगो लोकांनी बसून प्रितीन उलोवंक येतले री झगडी करचे पयलेचे हां झगड केल्यानंतर उलयचे जावं याद उर तुमकां झगड कणे कडेन मोडले तेन्ना उलयचे जावचीच ना झगड करचे पयलेच कितें जावंक आशिल्लें म्हाका म्हणून उलोवंक येतलें रे कितलें जीवन आनंदमय जाता न्ही अशा न्हू तसल्या आनंदमय जीवनाक आमी सगळे लोकांची पादार्पण करचें अनिवार्यता आमकां सगळे लोकांक आसा अशें आमगे न्हू हें मुल्लाल कितें कथा आसा हें कथा हें आमगे जिवनाचें सत्य ज्ञान आसा हें एक याद दवरूंक घेया
जीवन आमी कितले प्रितीन वताची, कितले आमी त्याग करूं शकताची, तितले आमकां भोग मेळटा वता. भोग विचारता गेल्यार भोग मेळटना, त्यागा निमित्त भोग मेळटा. अशें आमगे न्हू त्यागाक मस्त म्हत्व आसा, आमी दिले प्रितीक मस्त म्हत्व आसा, परतून प्रीती आमकां मेळटा. आमी द्वेश दिल्यारी द्वेश मेळटा आमकां, आमी असूय दिल्यारी असूय मेळटा आमकां, आमी कोणा तरी सवल्यारी परतून सवचें मेळटवी ना आमकां, दुसरें मेळटना जिवना भितरी. आमगे म्हाका लोकांक सांगचें आसा, गिव रिस्पेक्ट एंड करेक्ट. तुमी म्हणले अशीची टेक रिस्पेक्ट न्हय, पयलीं दिवूंक आमी, नंतर आमकां मेळटा. जाल्यार ही सत्य गुतना आमकां दिवका म्हूण सांगे न्हू, ते कोणो दिलना म्हूण आमी झगडी करत वताची, त्या परतून आमकां झगडी जिवनाचो मेळटवी ना, अशांती मेळटवी ना, आमकां जिवनाचो प्रिती विश्वास मेळटना. अशें आमगे न्हू आमी जिवना भितर थोडे बदलावण करचें मस्त आसा. आमी मुल्लाल नमनेची आमगे जिवनशैली नमने जावूच नाका, आमी थोडेची बदलावण करून घेया, जिवनाचे क्षण आनंदीतीन करून घेया, प्रितीनी प्रेमान उरया. ते घोवा बायले संबंद दवरो, बापा येयले पुताले संबंद दवरो, भाव भावाले संबंद दवरो, भाव भयणीले संबंद दवरो, ना मा वागाचे संबंद दवरो, खंयचे संबंद दवरो. प्रत्येक संबंधाची मधुरमय ते आमी कळण घेवन चल्लेरी. प्रत्येक संबंधाची विशयमय मागीर दुरहंकारा भितरी हांवें कल्लशी जावका म्हणजे आग्रह कलतना. अशा न्हू तसलो आग्रह पडनासतना प्रितीन वचूंक गे न्हू. आमी जिवना भितरी आनंद घेवचो आसता एक वेवस्थे. ते भगवती राजराजेश्वरी स्वरूपिणी ज्ञानेश्वरी आमकां सगळो दिवं म्हणजे विशेष तसले मागणी श्री चरणारविंदा करचेक इश्ट करता आसा.